आहे. अजिबात काही कळत नाही, लय अवघड काम आहे. नमस्ते सोडा, नमस्ते सोडा. सिस्टीम आम्हालाही सोडा, आम्हालाही थोडा सोडा, म्हणजे मला आहे पण वारकऱ्यांना सोडायला ताप होत. हे तर दोन्ही विभूती वेगळंच आहे. काय करावं, यांना 12 वर्ष काढले, तुम्ही किती वर्ष काढले? 8 वर्ष, अजून 4 बाकी. मग तुम्ही नक्की पुन्हा हे लय खास काम आहे. मला 12 वर्ष एका ठिकाणी राहायचं सोपं काम आहे. अहो सुरेंद्रचा लावले का बंद कर असं. हा बरं आहे, थोडं लाईटिंग बी ठेवत जा. पण पाहायला काय पाकिट कमी आहे का? गावातलेच येतोय. मग गावातल्यावर म्हणलं काही नसतेच का? त्या बिचाऱ्यांना काय मारायचं का? तुम्ही गावातलं पण मारित का सगळ्यांना? त्या लेकरांना सगळं केलंय. 1-2 फुकट तुम्ही त्याला फुकट द्यायला पाहिजे. सरपंच निवडणूक आल्यावर लई कठीण काम आहे. गावचं करायचं म्हणजे त्रास असताय का नाही मला? बरोबर ना? आमच्यासारखे महाराज येते. आता फोकस काढायला इकून बांधायला लावलाय. त्यानं मागून बांधला होता माल. इकून बांधला म्हणजे मागून. मागून काय उपयोग बांधून? बाबा पुढून पाहिजे मागून. कीर्तनकारला पुढूनच बघितलं पाहिजे. त्याला सुंदर ते ध्यान. देव कुठून पाहायचा? आपण पंढरपुरात गेलो देव कुठून पाहतो? समोरून का पाठीमागून? पाठीमागून चान्सच कुठे? आणि देवाला पाहिजे तर समोरून पाहायला पाहिजे, पण देव तसा दिसला पाहिजे. आता तुम्ही सुद्धा आम्हाला तसे दिसायला पाहिजे, पण तुम्ही थोडे आधारातच आहे अजून. 1-2 बघ बस बघा मला असतील तर नावा थोडं थोडं. आणि काय होतं माहिती का? सिस्टीम चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, सगळं मस्त आहे, गावही प्रसन्न आहे. आणि आता कोरोनाच्या नंतर आपलं पुनर्जीवन आहे. हे कोरोनानंतर जर आपण पुन्हा जगत असाल तर त्याला पुरावा आहे. जन्मोजन्माचं पुण्य म्हणून जगलो. मागच्या पुण्याचं काहीतरी फळ तुम्हाला मिळालं म्हणून सत्याला येता आलं. गेल्या वर्षी सत्ता झाला त्यावेळेस कोरोना नव्हता. आणि आता
कोरोना संपुष्टात आला आणि सप्ताह चालू झाला. म्हणजे तुमचं भाग्य की मागे नव्हता आणि आता होऊ नाही गेला. तुम्हाला श्रवण करता आलं. विठाला पुरावा आहे का? काम चांगलंय आणि वैष्णवही चांगले, सगळीकडे टाळकरी भरपूर आहे, सगळं प्रसन्न आहे, सगळं चांगले. सगळ्यांना देवी तेवढी धन्यवाद. वारकरी, टाळकरी, गायक, वादक, पकवाज वाजविणारे, शेतकरी, बांध कोरणारे, आकडे टाकणारे, दारू पिणारे, जुगार खेळणारे, आकडे लावणारे, सासूला भांडणारे सुना. नाही परत नको मला कोणी नाव नाही घेतलं. नाही खास काम आहे जे नाही सासूला सांभाळली ती सून, सासू भांडणाऱ्या सासा. ह्या सगळ्यांना देवी तेवढे धन्यवाद. वारकरी, टाळकरी, पकवाजदार, पंक्तीवाले, गावकरी सगळ्यांना करावे तेवढं कौतुक. आमचे गुरु समान आहे आणि नुसतं प्रभू समान आहे असणारे आमचे गुरुजी. आता शास्त्रीजी अजून आले नाहीत, येतील आता. आणि सुंदरपैकी पकवाज वाजवतात ते बाजूला सद्गुरू महाराज मंडळी सगळ्यांची नावं भरपूर पाठ आहेत. मला सगळे ओळखतात, मी त्यांना ओळखतोय. मला ते का ओळखतात? कलरमुळं. आमच्याकडे देवकते महाराज आहेत, आमचे शिवाजी महाराज. आम्ही सोबत एकत्र राहिलो, एकत्र पकवाज सत्याला वाजवला. जिकडे नाही तिकडे फिरलो, कोणी पैसे दिले काही बघितलं नाही. आता बरं काम आहे, जे गावामध्ये आम्हाला 51 रुपये दिले होते ते गाव 15 देते आता. फक्त क्वालिटीला किंमत आहे हे आता आम्हाला कळलं. नाही कळलं का तुम्हाला? त्याची क्वालिटी त्याला पैसे मिळणारच आहे, पण पैशामुळे परवडते असं नाही. आता काही लोकांनी आम्हाला सगळे, आता आमचे अन्न आहेत, अन्न आलेत ना, अन्न मला म्हणायचे लॉकडाऊन लागलं तेव्हा कसं काय जिरली का नाही. इथे कवचाळे अन्न आले, तुम्हाला माहिती अन्न प्रसिद्ध आहे सगळीकडे. अन्न सारखं मला म्हणायचे कसं काय खडके महाराज जिरले का नाही. त्यांना मी म्हटलं त्याचं काही नसते. महाराज म्हणलं अन्न आम्ही असं प्रसन्न झालोय, 5-6 वर्षात राहिलो, पळालो, सगळं झालं, चांगलं झालं, टकाटक आहे. पण तरी खरं कर्म आमचा मावाला अडवाल. आम्हाला जी भ्रम होता, कोणता भ्रम होता माहिती? आम्हाला असं वाटत होतं आम्ही म्हणून परमार्थ, आम्ही म्हणून चिंता नाही, आम्ही म्हणून सत्य नाही. नाही नाही, ही त्याची सत्ता आहे. ही कोणाची सत्ता आहे? त्याला पुन्हा आहे ना, कोण बोलावी तो हरी मी. नाना बसले टेकन देऊन, आता तर सवय झाली. आता बरं बार सोसलाय. नानाची आमची गाठ पडली पहिल्या वेळेस. नानानं मला कीर्तन घेतलं, 5-6 वर्ष तसेच निघून गेले. नानाचे साडू पैठण नाही, नाना साडू नाही. थोडा आवाज वाढू मला. आणि त्या पैठणच्या साडून मला कीर्तन ऐकलं, ती गडी फिट बसलं. ते मला म्हणले आमच्या साडूकडे सत्ता आहे, तुम्ही येणार का? कुठे साडू? ते म्हणले माजलगावच्या खाली माऊली फाटा आहे. मग आता डोक्यातच आलं नाना. पण मी म्हणलं बोलायचं नाही, आम्ही बामटी मंडळी. नानाचा मला आला फोन. नाना म्हणले तुम्ही कोणते महाराज? मी खडके महाराज. छगन महाराज खडके नाही म्हणलं, खडके महाराज फक्त मी. म्हणजे याचं छगन म्हणल्यावर कळायचं. यांना काय केलं ते म्हणले कीर्तन घ्यायचं का? मग त्याला काय लागत? तुम्ही कुठं राहते? म्हणलं सगळं द्यायला. म्हणलं इकडे तुमचं काही नाही. काय संबंध? म्हणलं आपल्याला इकडे काय संबंध आहे? आम्ही कुठं राहतो? नाना काही बोलले नाही, आमचं कीर्तन ठरलं. पण ते मला असं भ्रम होता, म्हणलं नाना मला नक्कीच ओळखीणार नाही. पण ते नानांनी आपण बसल्यावर ओळखलं होतं, तुम्ही खडके महाराजच आहे. याचं उत्तर कळलं का? कोणी असू द्या, पण कसे परमार्थ करण्याची एक वेगळी दिशा आहे. आता तुम्ही सगळ्या महिला आहे तिथं, कोणाशी सून आहे रोज सासूला आंघोळ घालते.
1 2 3 4 6 47 55 ते म्हणलं सुद्धा जाऊ द्या. तुम्ही सासूला आंघोळ कावा घालणार? ते आंघोळीला काढल्यावर आंघोळीला काढल्यावर घातली आंघोळ काय नाही घातली का? म्हातारी काय बोलणार आहे का? फक्त म्हातारीनं बोलायला पाहिजे कोणती सुनाली. जर मेलेली म्हातारी उठून बोलली तर बाया जगतील का? आपल्याला खरं पाप कोणतं लागलं माहिती? हे तळतळ ठेव साहेब. तुम्हाला खरं सांगू का, आई बापाचा आशीर्वाद घेणारा भाग्यवान मुलगा या जगात आता कमी. इतके तळतळ करतात माय बाप, लई मोठा दोन आहे. आणि सगळ्यांना सांगत होता ये लेकरू इथे शाळा जातो का रे? काय नाव तुझं? हा ते बघू बरोबर हो आता नाही. इकडे इकडे असा वा इकडे या इकडे दीपक मोठे काय नाव? दीपक. दीपक मला सांग, मम्मी आणि पप्पा भांडायले. पप्पा जेवत होते आणि मम्मी वाढीत होती. दोघेही भांडायला लागले. आवाज कुणाचा मोठा निघतो? खरं बोल, देवा पुढे खोटं बोलायचं नाही. मम्मीचा आवाज जास्त मोठा येतो का पप्पाचा? अरे उभा राह. आता खरं बोलला तू? खरं बोलला? बरं मम्मी रडते का पप्पा? हे आपल्या भागात बरंच आहे. तू बस खाली नाही तर तू पप्पा माझ्याकडे या बस. ते म्हणजे आमचं कार्ट उभा करून तुम्ही आम्हाला बोलत आहे का? असं दे असं दे. ते गाडीवर बसलं काय? ते बोललंय शास्त्री. त्यांना गाडीत पकडली पप्पा म्हणलं. आईला म्हणलं खोटं बोलायचं नाही, खरं सांगा ना माई बायको मी इकडलीच आहे. ते काय मी काही शेणा नाही. मला हे इकडलंच मिळालंय. आता लई ताप आहे माझा. आता थोडं बरं आहे. हे लॉकडाऊन मुळे चिरली. आमचे लई काम खासात आहे वारकरी सगळे. खरं सांगा महाराज मंडळी सदन महिने आपल्यावर दिवस कसे होते? हे सदन महिन्यात बिडीला पैसे नाही. उगं तुम्ही चालू केले म्हणून माझे नाही तर लई बाबा लई म्हणजे सगळ्यांचीच अवस्था झाली तुमची. काय मी तरी अण्णाला माहिती, मी गोवा पुढे ऐकले, राजनिवा शिकली, तंबाखू विकली 600 रुपये किलो. आमच्याकडे दुकान होतं घरी. वडिलांना म्हणायचं मी बसत होता, मला काही काम नाही. आणि बायको म्हणायचं तुम्ही हे मोकळे बसत जाऊन तिथं. आणि आपल्याकडे कमाई कमी झाली का लोकांचा सोर वाढतो माणूस. आता आमचं बरं झालं ना. आता नाही खास बोला ते चहा करू का, कॉफी करू का, दूध करू का. मग आपल्याला वाटतं ही का भूकंपातून आली का? हे नंतर झालं. हे स्वार्थी लोक आहे. आणि मी स्वार्थी आहे का? लेकुराची हित, लेकुराची आईसारखं देवल परत नाही. किती काय करा समाज नाही मोठा झाला पण स्वामी तिने जगाचा
हे आता मागच्या महिन्यात कोण होता 7 महिन्यात कोण होता मुंबईहून आलं तरी त्याला कुठं व्हायचे शाळेत त्याला कुठं व्हायचे शाळा सोडून कुठंच नाही त्याला कुठं होतं घर त्याला लई लखपती होतं इथं लई मोठा बंगला बांधला पण आल्यावर 14 दिवस कुठं होता येडे बाबळीत येडे बाबळीत कशामुळे माहिती का हे कर्म बोगे जमीन इकली घर इकलं आणि मुंबईला गेला आणि मग मागे आल्यावर गप मारावं का नाही राहणच कर नाही ना शाळेत पण आल्यापेक्षा तुम्हाला बाबळीत राहतो बस बाबळे म्हणजे मी इडी तुला लागलं यार तुलाही कळलं मलाही कळलं बाबळीचा दोष नाही महाराज बाबळी सगळीकडे उतरल्या पण सहज आहे का आपल्या घरातही आणि बाबळी बऱ्याच होत्या आता ती सरळ झाली तुम्हाला संकल्प आता निम्मे सोना असते इथं सासूला बोलत नाही अंधारातून देऊ पूजी काही नाही तर लक्ष नाही पडल्यावर तुमच्याकडे सण असतं बघा येळा अमुष्या तो येळ नाही ना येळा अमुष्या नाहीच आहे थोडी असते कुठं पुढं इकडं डोंगरात असते हा आम्ही डोंगरातले ना हा सगळा माग डोंगरातला काही इकडं आलाय आता आता बरेच काही ऊस थोडे आले तिकडं हा डोंगरातले इकडं आले तर तुम्ही इकडं येऊन बसले कुणाच्या लोकांनी मग तुम्ही दिल्लीमुळे ना तुम्ही दिल्लीत नसते तर ते आलं त्याला उत्तर कळलं का तुम्ही आपलं म्हणले पाटील पाटील कायला 125 एकर कायला 150 कायला 20 कायला 25 आता विचारलं किती वाटेने केली म्हणते सगळी इकडे बसला वाटेनं काय विचार मला सहज आहे का संपत्ती धन परत परत येत नसतं आता हे आम्ही काय काही धनवान माणसं हे साधारण माणसं महाराज काही परिस्थिती ना अजून मी फक्त अंदाज घेतला समाजाचा मी काय म्हणतो माहिती लखपती माणसं असतील काय असतील पण आपण टॅलेंट झालं पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी झालं पाहिजे कारण पुन्हा नाही ना शुक्लेश्वराचं तुम्ही कृपा म्हणता शुक्लेश्वराचं तुम्ही चिंतन करताय यांची कीर्ती कशी आहे आम्हाला आहे ना यांची कीर्ती जशी आम्हाला कशी संसारात आपली कीर्ती आम्हाला घालणार नाही ना आपल्याला लोक फक्त नाव देतात नसेल तर पुरावा आहे आपण कशी गाडी घेऊन लोक म्हणणार कंपनी खास नाही आपण एखादी 10-5 एकर घेऊ द्या लोक म्हणणार साडूचे पैसे आणले आपण विचारलं कस काय साडू महिन्यामुळे मी मदत केली ठेवून तुझे लोक एखाद्याला सांगली मंडळी करून आणून द्या गप मारणार नाही आपण म्हणणार देखणी बायको केली त्यानं त्यांचं आधीच जमलं असेल काय करायचं गपच ना आणि ही जी वृत्ती ही बदलली पाहिजे रिवर्स नाही एकदम क्वालिटी जीवन जगलं ना आपलं प्रसन्न होतं तुम्ही बाबा किती दुःख होते ठणठणीत का काय होतं त्याला अरे माझ्या 2 गाड्या लागल्या 2 टोटल लॉस झाल्या आता महिन्यापूर्वी मी तिकडे संगमनेरला गेल्यावर 9,77,000 गाडी विकली कापडाचे दुकान टाकलं मंडळी आपली बसती मला आता अंदाज आला मला ती मंडळी गप कशी बसवायची ती आता कळलं 10 वर्षात नुसती बुकायची आता तिचं डोकं सगळं दिवसभर बिझी दिवसभर कोणती बाई ती साडी दे हे दे ते दे आपल्याला टेन्शन नाही राहिलं आपण फक्त एवढंच म्हणायचं खरेदीला जायचं ते म्हणते पैसा नाही अजून आले नाही उदाहरण जाईल आता करायचं काम राहिलं याला उत्तर कळलं का पत्नी किंवा पती भांडले नाही ना जीवनच बदलत पण आता काय होतं माहिती आपल्याकडे जर म्हणाल पती पत्नीने भांडू नाही बाया म्हणते मग काही सबसिडी का त्याच्यावर याच्यावर सबसिडी नाही पण प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोती प्रेम सुख दे प्रेम सुख दे Hey,
एवढं ऐकायला मिळते की माणूस तुम्हाला कोरोनामुळे सापडला असेल. लय मागणी महाराज खरंच काम आहे खास. आणि काय नाही महाराष्ट्रामध्ये आता सगळे गुणवान म्हणजे माझ्यापेक्षा मोठे सगळे तुम्ही बरं का. तुम्ही कोणी म्हणायच नाही मी लहान, मी काहीच नाही. आमचं शिवाजी बाबा सुद्धा मोठे माझ्यापेक्षा. तुम्ही कोण आहात पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना ते गोड आहे. आमच्याकडे काहीच नाही महाराज. आमचं सहज सांगायला गेलं सहज सांगा तुम्हाला, मला मुलगी सुद्धा कोणी देत नव्हतं मला. लय कठीण काम आहे. मला आम्ही वाडीत महाकीर्तन झालं, संध्याकाळी ती फोकस बिकस लावली सिस्टीम वाले ना. मी जरा बरा दिसलो, मी सिस्टीम वाल्याला 500 देते म्हणलं फोकस जास्त लाव. त्यानं सगळीकडून फोकस लावले म्हणून मी चमकलो. सासूला वाटलं देख ना मला देऊ. सकाळी पाठ हळद लागली आणि 12 वाजता लग्न लागलं. हळदीमुळे पिवळा दिसलो. 2-3 महिने धोंड्याचा महिना आला. बाई मला जेव्हा बोलले नुसती माझ्याकडे पाहून माता रडायची. तुला वाटलं ही फसलं कसं काय पाहिलं एकच झालंय आता करायचं काय. आणि मी म्हणलं मामी तुमच्या घरी कोणी मेलं काय बाबा. ते डंगार मला म्हणलं तुमच्याकडे पाहून रडते. आणि ती म्हातारी आता आमच्याकडे महिना राहते. आणि आता म्हणते आमचा थोरला जावाय देव आहे. पहिलं भूकंपात येते का तू. लई लोक आहे महाराज. तुम्हाला संभ्रम होतोय सरपंच साहेब पण नाही हो. आता मागच्या काळामध्ये आमची मिळून तिकडे राहते राजगावला. मी आपलं मुद्दाम चेक केलं बाई कशी भाऊ. मी म्हणलं मी आलोय पुण्याला, येत आहेत आम्ही दोघं जण जेवायला येतो. ती अडी म्हणली मला तुम्ही पुण्याला कशाला गेलते. मी म्हणलं कोरोनाचं पेशंट सोडाय. ती म्हणली भूकंपाचा पण इकडे नको येऊ. आणि 2 लेकर झालं तरी नुसती दाजी दाजीच म्हणायची ना. आता का रोग झाला का तुला. दाजी केला भूकंपात. ही प्रेम नाही. आता तुमच्यावर जर कोणी म्हणलं ना प्रेम करत आहे, नाही 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 महाराज या जगात कुणीच कुणावर प्रेम करीत नाही. स्वार्थी लोक आहे महाराज. या काळात जर तुम्हाला वाटलं ना कोणी तुमच्यावर प्रेम करतंय, फक्त तुम्ही एकदा पॉझिटिव्ह निघा. कुत्र सुद्धा जवळ येत नाही महाराज. बाकीचं काय नाही. मेले लोक प्लॅस्टिक मध्ये बांधून दिले हो. 1500 कोटी रुपयाचं आमचं मित्र ठाण्याचं. एक ठाण्यामध्ये आम्ही गेलो की त्यांचीच गाडी आमची गाडी ते लावायची, त्यांच्या गाडीत बसून जायचं. एवढं चांगलं 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पण घरातलं कुणीच नाही आलं वाटलं. आणि आपल्यासोबत कोण आलं माग महाराज. मरताना कुणी नाही. आणि कोरोनाचं पेशंट पण नव्हतं कुणीच नाही. याचं उत्तर कळलं. आता माणसाची किंमत कळली माणसाला. आहे का किंमत. हो ए वरचा माल जरा गप्पच देवाच्या पुढे झोपायचं. अरे खाली उतरा इकडे जा पण तिकडं. देवा पडू नका इकडे माग बस. असा ती जरा खराबच माल आहे. कीर्तन सोडून तिकडे गेलेत म्हणून ते एवढं झाले म्हणतो आजचे. इलाज नाही आपल्याला कळलं नाही आता काय इलाज आहे. तसं दोहावर पडेल तुला असं तर बरं झालं असतं. पण आता इलाज नाही काय करावं. किडनी उतरलीच नाही नीट त्याला काय करणार याच. पाऊसही पडला नाही त्या काळात. खराब माल निघाला तर त्याला इलाज नाही का. आपलं कसं काय करावा. तुम्ही पाहिलं असं समजा जेवारीमध्ये काही कणस असते. जेवारीमध्ये काही उंच असते काही लेवल माणूस. जे उंच असते त्याला काय म्हणतो माणूस लय उंच झालं एखादं. आणि काही लेवल मध्ये त्याला काय म्हणतो उंच गेलं काहीतरी म्हणते बा त्याला. पण ते जे उंच झालंय त्याला घरी नाही आली माणूस. कुठं तर मंदिरात अडकून ते लवकर येतं ना. नसेल तर त्याला पुरावा एक सांगतो अजून. झाडावर एक झाड येते. एक झाड आहे आणि त्याच्यावर दुसरं झाडच येतं आणि त्यालाही त्याचा आकार येतो. झाडावर जे झाड येतं त्याला तुमच्या भागात काय म्हणते आपल्याकडे. झाडावर दुसरं झाड. वडाच्या झाडावर दुसरं झाड उगवलं किंवा वडाच्या झाडाला दुसरीच पानं यायला लागली. त्याला बाणगुळ म्हणतात आमची. कारण त्या झाडाला झाडाचा आश्रय धरून दुसरं झाड किंवा त्या झाडाची नव्हती दुसरीच तयार होती. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात माहित नाही. पण ही बाणगुळ म्हणतात तिकडे. याचं उत्तर कळलं का. झाडाच्या जीवावर दुसरं झाड तयार होतं. कधी कधी अशी माणसे जगात
दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. आता ही लेकरू सोन्यासारखं हुशार आहे, लईच खास आहे. मग त्यानं माई जिरवली, आता मी त्याची जिरवली. दीपक उभा राहा नाही, एकदाच उभा राहायचं एकदा उभा. दीपक तुला मावशी का आहे का? वा. आणि आत्या आहे का? खोटं बोलायच नाही, खोटं बोलून पाप लागते. कीर्तनात खोटं बोलाय धंदा आमचा आहे. म्हणून 7-8 महिने एवढी दिवस वाईट आणते. आता आम्ही खरी बोलायलो. दीपक तुमच्या घरी मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का? आत्या आल्यावर तुमच्या घरी स्वयंपाक केव्हा होतो चांगला? मावशी आल्यावर का आत्या आल्यावर? मापच झालं त्याला काय बापाची बाजूच लावून धरली. याच्या मम्मीचं काही समजच येत नाही. कडक कडी. आता एकदाच दीपक तुझं मोठेपणी लग्न करायचं का नाही? मोठेपणी अरे मोठ अरे समोर म्हणतोस. इथं जर नाही म्हणलं तर पुन्हा होत नाही. इथं नाही म्हणायचं नाही, इथं खरं बोलायचं. पुन्हा करावं लागेल का नाही मोठेपणी? त्याला माहिती यावलात काहीतरी बोलत त्याच्यापेक्षा नाही म्हणलं तर मला लई कोण भेटत लई कलाकार. याचं फिट धरले बाबाचं जीवन. याचं मम्मीचं काही पटत नाही. एवढ्या वर्ष झाले ते तुम्ही त्याला दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं, 3 वर्ष दूध पाजले तरी बाजू कोण तरी त्यानं बापाची धरली त्यांची. नाही कडक काम असू दे. लेकर तेव्हा ती बोल बसले समाधी होऊन. दीदी का भैया रे? ए दीदी, दीदी का भैया? दीदीच आहे ना दीदी? तिथंच उभा राहा आहे. उभा राहा. आज तुम्हाला एक प्रॉब्लेम झाला होता. मला इथून 2-4 फोन आले मगाशी. काही एवढे फोन आले, 7-8 फोन आले. तुमचा फोन आला ना, तुमचा संशयच खरा ठरला. हे तुम्ही म्हणले मला तुम्ही खरंच येणार आहे का? मला तर वेगळंच आहे का आलं. मला दुसरी 2-4 आले, तुमचाही आला पुन्हा. शास्त्रीचं नाही आला, पण एकाचा मला असा फोन आला, बाबा तुमचा ऍक्सिडेंट झाला काय? बाबा नाही झाला. नाही म्हणजे मग तुम्ही शुक्ल सोडला येणार ना? हो निघालं वाटतच हे नाही. मला वाटतं तुम्ही बरे आहेत ना? पण मला आमच्या भावाचा फोन आला. ते म्हणजे तो काय झालंय का? नाही. आमच्या मंडळीचा मला फोन आला तेवढ्यात. ती म्हणजे तुम्ही बरे आहेत का? आणि शेवटी लांबेवाडीहून फोन आला मला मगाशी मेवण्याचा. तुम्ही हाय का? मी काय गेलो का? पण आईचा नाही फोन आला, वडिलांचा नाही आला. याचं कारण कळलं. त्यांना माहितीये आपलं पोरग एकदा निघालंय ना पोहोचणार नाही. विश्वास आहे, आईचा आशीर्वाद आहे. माणूस आईने सांगावं तू चाललाय ना बाप काही नाही, फक्त जीवन करून जा. असू दे आई असू दे, बसू दे लेकरला, बसू दे, बस बाळा बस. आई बसली नात खाली उतरली. खाली उतरलं तर हाकडू मला भोगायला. कीर्तन झाल्याचं नाही गाव घ्यायला बसल्या. काय भाऊ आम्ही काय बाबा अनुभवलं का? माझं तुमचं गाव म्हणजे माझं माहेर म्हटलं तरी चालेल. कारण सरपंच साहेबाचा मला आठवड्याला 2 आठवड्याला फोन येत असतो. त्या गावामधले सगळे लोक इकडं पलीकडे गेलं सोन्ना आहे, इकडे बाजू सगळे आमचे आहेत. इथे एक आमची मेवणी दिलेली सोन्यामध्ये, ती माझ्या कलरचीच आहे, सारखी शेम टू शेम. मी गेलो मेवणीच्या इथं, त्यांना वाटलं माझी बहीणच आहे. त्याला आमची धाकटी बहीण. आता काय म्हणावं, मी कधीच मेवणीला वहिनी असं म्हटलं नाही. माझ्या तोंडात किडे पडतील तेव्हा पुढं.
मी कोणालाच नाही अजून. आम्हाला तुम्हाला 2-4 मेहने असतील. नाही नाही आपल्या ते मला नाही ध्यानातच नाही. माझी भाऊजी आहे, मी तिला अजून कधी काही म्हटलं नाही, दिदीच म्हणतो. का माहिती का, हे आपल्याला वळणच नाही आणि मला वळण तसं नाही लागल्यामुळेच बरं झालं. मी ती त्या भागात फिट बसलो का नाही, तर भाग आपला आहे तिकडे मला तिकडे 100% मराठा समाज आणि सगळे माझी दिंडी सांभाळतात. आमचं जीवन प्रसन्न झालंय. 5-5.5-6 वर्ष 7.5 वर्ष झालं आता मी जाऊन टॉपला झालो. एवढ्या कमी वेळामध्ये जे चांगलं काम झालं त्याचं कारण कळलं का, ती क्वालिटी माणूस एकदम 100% सपोर्ट खास, कोणची निंदा नाही, एकदम लई खास काम. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे इकडे आल्यावर नाही काम खास. मला गावात आता मग अशी येताना मला भेटले, कुठं निघाले मला कीर्तनाला, कुठं शुक्लेश्वरला. ते म्हणले पहिला दिवस असून हे स्वकांतिक आहे. अरे पहिला काय आणि शेवटचा काय, त्याला काय, ज्याला शेतकऱ्याला शेती म्हणजे आऊत हाकता येते त्याला कंचही आऊत काय, पेरणीचं काय आणि पाणी काय. शेतकरी येतो ती रिवर्स भावना आहे. पहिला दिवस असन काल्याचं जमतच असन का, याला उत्तर कळलं का. ज्या क्षेत्रात उतरला तो माणूस परफेक्ट आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो, कोणाची निंदा नाही. आणि बघा तोंडातून आहे ना, जेवढी होईल तेवढी स्तुती करायची, काम चांगलं होते. तुम्ही शेजाऱ्याची स्तुती करा तर तुमच्याविषयी गोडच राहत. आणि आम्ही तुम्हाला सांग, मला ध्यानातच नाही, कोणाच निंदा करायचीच नाही. कशामुळे मला माहिती का, निंदा ही शब्द तोंडात आला की या जिबीला वळण लागतं. जिबीला वळण कोणतं लागावं म्हणून फक्त चिंतनाच. गोड तुझे रूप किंवा बोल राम राम बोल मस्त आहे. अजून थोडी प्रगती झाली पाहिजे. असं मिक्सर मोठं असलं पाहिजे. ते म्हणतात, ते म्हणेन पैसे देत नाहीत का बसून तू. आपल्या माणसाची कमकुवत नसले पाहिजे. थोडा आवाज वाढव, असं ट्रबल वाढव. मला एवढं खास मला अशी भीती वाटते याच्यात तोंड जाईल असं. बरं अजून थोडं वाढव, ट्रबल वाढव असं. आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती उत्तम वाढली पाहिजे. मला आता बोलू नये. बिडकर मामाचं सप्ताह आहे आता दावतपूरला. सुपारी सांगितली 3 लाख रुपये. स्वतः सप्ताह करायचा. किती लाख रुपये? 3 लाख. 90 फुटाचा मंडप टाकायचा आहे. 35-40 फूट असा रुंद आहे. 3 लाख मागितले महाराज. पण क्वालिटी ना. आणि आता काय सांगा तुम्हाला, क्वालिटीला नाही किंमत आहे. तुम्ही काय करा, तुमचा मंडप महाराष्ट्रात फिरतो.